आई, तू डाळीची आमटी बनवणार आहेस का? नाही बघा, डाळीची आमटी नाही करणार आहे. हा आपण गावाला गेलो होतो ना, हा तर मामीने दिलेली हरभऱ्याची भाजी करणार आहे आपण. जरा थोडी ओलसर आहे. हा. मग आपण आहे ना सुकी करणार आहे भाजी ही. अच्छा. तर मग आपण हरभऱ्याची सुकी भाजी करूयात. हा तर त्याच्यासाठी आहे ना शेंगदाणे घेतल्यात मी. थोडंसं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचा अंदाजे, त्याचं माप नाही करायचं. कारण आता ही भाजी एवढी आहे म्हणजे शिजून तर फार थोडीशीच होती. तर मग मी शेंगदाणे घेतल्यात थोडंसं, पाऊण वाटी घेतली. डाळ अर्धी वाटी घेतली. लसूण तर मी पाहिजे तेवढा घेणार आहे. आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात 7-8 नाही का. तर आपण आहे ना पहिले शेंगदाणे भाजायला टाकूयात. थोडंसंच मीठ नाही का, पाहिजे तेवढंच घेणार आहे. भाजी थोडीशीच आहे म्हणजे थोडीशी शेंगदाणे घ्यायची, जास्त नाही घ्यायची. आपण हिरवी मिरची बारीक करून घेऊयात. हिरवी मिरची मी बारीक करून का घेतली की लगेच बारीक होती माझं. आणि अख्खी अख्खी टेचायचं म्हणलं ना तर थोडा वेळ लागतो, म्हणून मी अशी बारीक करून घेतली. एक 2-3 कुड्या आहे ना लसणाच्या, कारण लसूण मोठा आहे ना त्याच्यामुळे मी जास्त नाही घेतला लसूण. फक्त मीठ टाकून घेऊया त्याच्यात. ही मिरची आणि लसूण कुटायला म्हणजे कुटतो ना आपण, त्या टायमिंगला मीठ टाकायचं, कारण मिरची काळी पडत नाही नंतर त्याला मीठ टाकून कुटल्यावर. आपण अशीच जर मिरची कुटली ना तर काळी पडते लगेच. लय बारीक पण नाही आणि लय मोठं पण नाही कुटायचं, असं कुठून घेतलं मी हे. तेल टाकूयात आपण 1 चमचा, 1-1.5 चमचा तेल टाकूयात. आपण पाणी टाकून घेणार आहोत, कारण हरभऱ्याच्या भाजीला आहे ना कधी पण पाणी टाकून घ्यायचं. अशी हरभऱ्याची भाजी सुकी करायची म्हणलं ना तर ती करता येत नाही. तिला पाणी खूप ते असं हे करून घेते, वसून घेते किंवा ऑब्झर्व करून घेते ती. ते बस पाणी गरम होते तोपर्यंत शेंगदाणे कुटून घेऊयात आपण. सालं नाही काढत, कारण शेंगदाणे पण बारीक नाही करायचं, कधी मोठंच ठेवायचं. लसणाच्या कुड्या टाकल्या ते 2-4. कुटताना पण मीठ टाकलं होतं मी. आता थोडंसं वरून पण टाकते मीठ, म्हणजे जास्त खारट पण नको व्हायला ना. काही फुटली नाही मस्त चांगली. आपण ह्याच्यात ही भाजी टाकून घेणार आहे. ही वाळलेली पण नाही आणि ओली पण नाही, अशी मीडियम आहे भाजी नाही का. त्याच्यामुळे मी पाणी टाकून घेतलंय. ही पाणी असं पाणी वसून घेते नाही का भाजी, असं त्याला पाणी शिजायला पाणी स्वतःचं सोडत नाही भाजी, त्यासाठी आपण पाणी टाकावं लागतं त्याला. नाही, स्वतःचं पाणी सुटत नाही ना ह्याला, म्हणून मी ह्याच्यात पाणी टाकले. जरा भाजी शिजत आल्यावर डाळ धुवून टाकणार आहे. मुगाची डाळ आहे ना लगेच ह्याच्यात शिजते भाजी, म्हणून आपण मुगाची डाळ नंतर टाकायची. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही हरभऱ्याची भाजी पण टाकू शकता, हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता, कारण ती बरोबर शिजते आणि मस्त लागते खायला. पण आता कसं मुलांना आवडत नाही ना, त्याच्यामुळं मग मी मुगाची डाळ टाकते. ज्याच्या त्याच्या आवडी असतात ना, कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं. हरभऱ्याची डाळ टाकली तर ओरडतात, एवढी मोठी मोठी डाळ कशाला टाकली, पण खायला खरी तीच चव देते भाजी, मोठी डाळ टाकलेलीच नाही का. आपण ही डाळ टाकून घेऊयात. धुवून घेतली मी, धुवून टाकत असते डाळ कोणची पण, कारण ह्याला पॉलिश केलेली असते ना, त्याच्यामुळं धुवून घ्यायची डाळ. चमच्यानी कधीच हलवता येत नाही, मुलात नाही मस्त हलवायला येतात आपल्या. गावाकडून आणली होती ना भाजी, म्हटलं मग आपली रेसिपी करून दाखवा मस्त हरभऱ्याच्या भाजीची नाही का. सुकी भाजी, पातळ भाजी तर टाकली मी त्या दिवशी, पण सुकी भाजी नाही का मस्त होती अशी पण.
भाजी तयार आहे. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजी. ह्या भाजीला धुवायची नसते कधी, अशीच करायची असते भाजी. कारण धुतली ना तिचा आंबटपणा निघून जातो आणि मग ती नाही का असं चव देत नाही, चोथा खाल्ल्यासारखं लागतं. म्हणून न धुताच भाजी करायची कधी पण. ही आपली भाजी आहे ना तयार आहे, हरभऱ्याची भाजी. मस्त होती बघा, माझ्या पद्धतीनं करून बघा भाजी. मस्त होती चवीला भाजी अशी. तर काही साहित्य टाकायची गरज नाही किंवा जास्त काही टाकायची गरज नाही. डाळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण बस आणि भाजी. थोडे 4-5 साहित्यात अशी भाजी होती. आईने चाखून बघितले आता, खूप छान झाली भाजी. छान झाली ना? हो. छान होतीच भाजी ही. खूपच छान झाली. आता चल आपण आहे ना भाकरी करून घेऊयात, गरमागरम मस्त भाकरी करू. हो. पातळ भाकर करायची मस्त, जाड भाकर. आणि खाली पण थापायला पीठ आहे ना जास्त नाही टाकायचं. जास्त पीठ टाकलं ना सगळीकडे उडतं मग पीठ. कमी पीठ टाकली की उडत नाही सगळीकडे. मी दरवेळेस भाकरीचे व्हिडिओ बनवते ना, म्हणजे की भाकर करते ना, त्यावेळेस मी सांगत असते की ही बाजू चांगली शेकली ना की भाकर फुगती. म्हणून कधी पण खालची बाजू चांगली शेकायची, म्हणजे मग फुगती भाकर. आणि पाणी लावून झालं ना भाकरीला की 2 मिनिटं थांबायचं, त्याच्यावरचं थोडंसं पाणी सुकू द्यायचं. म्हणजे कडक भाकर होते, अशी चिकलावानी गिचक भाकर होत नाही. मस्त होती भाकर. मस्त फुगती ही बाजू, मस्त कडक म्हणजे अशी चिकली ना खालची बाजू फुगती. आणि अशा मस्त भाकरी होतात. आणि असं चिकलावानी गिचक पण होत नाहीत आणि खातानी पण चव लागते भाकरी. टाकली ना भाकर 2 मिनिटं ठेवायची. गॅसवर करत असाल ना आपण भाकर तर गॅस 2 मिनिटं असा पीठ चाळूस तर किंवा 2 मिनिटं ठेवायचा असा फुल. लगेच गॅस बारीक करायचा. पाणी लावून झालं की गॅस बारीक करायचा. आता ह्याच्यावरचं पाणी थोडंसं सुकत आलं ना, म्हणजे की सुकलं पाणी कीच मग नाही का भाकर उलटायची. मला ती सवय झाली, उलताना आणि भाकरच उलटता येत नाही, अशी भाकर उलटायची. थापायला घ्यायला लागलो भाकर की गॅस फुल करायचा असा. मग भाकर थापूस तर खालची बाजू शेकती मस्त. अशी मस्त शेकायची भाकर. थोडी कडक करायची अशी भाकर. कसं भाकर आपण थापायला घेतली ना, आपण तेव्हा मग मी गॅस फुल केलेला. आता भाकर थापून पण झाली आपली आणि खालची बाजू भाकरची शिकून पण झाली. म्हणजे असं हे पण होत नाही ना असं. मला कडक भाकर आवडते, लवचिक भाकर नाही आवडत. कारण चवीला भाकर कडकच खायला चांगली लागते. सगळ्या भाकरी आहे ना मी असेच बनवणार आहे, पण मी आता एक ताट बनवणार आहे नाही का. व्हिडिओ मोठा होईल ना मला सगळ्या भाकरी करायच्या म्हणल्यावर, मग मी 2-3 भाकरी करूनच मग ताट बनवणार आहे. थोडीशी भाजी, याच्यासोबत कांद्याची पात असल्या होता अजूनच छान लागेल. पण आपल्याकडे कांद्याची पात नाही. कांद्याची पात, मुळा, कांदा, हे आपलं ताट रेडी आहे नाही का. कांदा, काकडी, भाजी, भाकर खूप छान लागते असं खायला गावाकडच्या पद्धतीनं.